आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, सध्या बातमी समोर येते ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आल्याचं समोर येत आहे। त्याचे फोटो सुद्धा समोर आलेले आहेत। काय अपडेट आहेत? आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर आहेत गायब झाले किंवा ते बाहेर असल्याची चर्चा जी आहे ती सुरू होती। मात्र त्यांचे मित्र जे आहेत फडतरे यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितलं आहे की ओमराजे निंबाळकर जे आहेत ते पुण्यामध्ये आहेत आणि त्या संदर्भातला फोटो जो आहे त्यांनी सोशल मीडिया म्हणजे फेसबुक वरती टाकलेला आहे। आपण जर पाहिलं तर 20 तारखेला पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा अंतिम निकाल जो आहे तो मुंबईमध्ये लागणार आहे आणि या निकालानंतर ओमराजे निंबाळकर आपली भूमिका जी आहे ती मांडणार आहेत आणि जगदीश फडतरे यांनी फेसबुक पोस्ट करत हा पहिला फोटो जो आहे तो समोर आणलेला आहे। जी, धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो यावेळेस ओमराजे निंबाळकरांचा हा फोटो समोर आलेला आहे, त्यामुळे ते पुण्यातच असल्याचं समोर येत आहे। गेल्या 2 दिवसांपासून ओमराजे निंबाळकरांसोबत संपर्क होत नव्हता। ते काल पुण्यामध्ये असल्याचं समजलेलं होतं। पुण्यानंतर ते दिल्लीला गेल्याच्याही चर्चा सुरू होत्या। मात्र आता जो फोटो समोर येते त्यानुसार ते पुण्यामध्ये असल्याचं समजतंय। उद्या 20 जून रोजी ते भूमिका मांडणार असल्याचं समजणार आहे। त्यांच्या एका खटल्याचा उद्या निकाल लागेल आणि त्यानंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत।